नमस्कार मंडळी, वेलकम टू गिरिजाज किचन। आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मोदकाची उकड कशी काढायची, सारण किती घेतलेलं आहे, मोदक वळायचे कसे, आपला पापुत्रा कसा होता इथपर्यंत आपण सगळं बघितलेलं होतं। तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मोदक कसे वाफवायचे। तर इथे आपले मोदक सगळे तयार झालेले आहेत। तुम्ही बघताय सुंदर असे मोदक आपले दिसतायत। आता छानपैकी आपण 10 ते 15 मिनिटं आधी पाणी गरम करून घेतलेलं होतं, त्याच्यावरती एक कुंड ठेवलंय। त्यानंतर हा मोदकाचा जो थाळा आपण म्हणजे प्लेट बनवलेली आहे ती त्याच्यावरती ठेवलेली आहे। 15 मिनिटं छानपैकी वाफवून आपले मोदक इथे तयार आहेत। तर तुम्ही बघताय किती छान सॉफ्ट डिलिशियस असे मोदक आपला तयार झालेला आहे। छानपैकी साजूक तूप घालून आपण आता हा मोदक खाणार आहोत। तर त्याआधी मी तुम्हाला हा मोदक फोडून दाखवते, म्हणजे कट करून दाखवते की बघा या ठिकाणी किती छान डिलिशियस मोदक दिसतोय आपला। खूप अप्रतिम सारण त्यामध्ये आपण भरलेलं आहे। तर अशाच अनेक व्हिडिओजसाठी, रेसिपीजसाठी फॉलो करा, सबस्क्राइब करा। वेलकम टू गिरिजाज किचन। थँक्यू। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि लाईक करा, सबस्क्राइब करा। आपले उकडीचे मोदक या ठिकाणी तयार झालेले आहेत। धन्यवाद।